मोरया शिक्षण संस्था चिंचवड पुणे संचलित MSS हायस्कूल दहिवली तालुका माढा जिल्हा सोलापूर। मी इयत्ता 8वी शिकते। माझ्या अभिवाचनाचा विषय नावड्याचा गुप्तहेर झाला। रहीम बाबाने त्या रक्षकाला नीट निरखून पाहिले होते। तो सैन्यातला रक्षक नव्हता। एक काठीला लेपटलेला कागद त्याच्या कमरेवरच्या शेल्यात खोचलेले होते। त्यावरून तो एक संदेशवाहक असावा हे रहीम बाबाने आधीच जाणले होते। तुला मोठे धन प्राप्त होणार आहे। रहीम बाबा स्वराच्या कपाळाकडे पाहत पुटपुटला। रहीम बाबाचे शब्द ऐकून त्या संदेशवाहकाने घोड्याला लगाम खेचला। कपाळावर आठ्या उमटवत त्याने विचारले, काय म्हणाला बाबा? जे मला दिसलं ते बोललो। मी फकीर आहे, खोटं बोलणार नाही। तुझं भाग्य बदलणार आहे। पण कधी बाबा? स्वराला रहीम बाबाचे बोलणे आता खरे वाटू लागले होते। लवकरच, पण त्यासाठी तुला अजून थोडं पुण्य मिळवावं लागणार आहे। रहीम बाबा म्हणाला, नेमकं म्हणजे काय करावं लागेल? स्वराने विचारले, 2 गावांना जेवण घालावं लागेल। रहीम बाबा म्हणाला, बाबा इतकं वैभव माझ्याकडे नाही। स्वर उर्दूमध्ये बोलत होता। आणखी एक दुसरा मार्ग आहे। रहीम बाबा सुद्धा त्या स्वराशी उर्दू भाषेत बोलत होता। काय? उर्दू लोकांची आणि फकीरांची सेवा करावी लागेल 8 दिवस। यासाठी इतका वेळ नाही बाबा। मी संदेशवाहक आहे। तुझं कर्तव्य करत असताना तू वृद्धांची सेवा करू शकतो। हे कसं शक्य आहे? शक्य आहे। वाटेत एकदा वृद्ध दिसला तर त्याला तुझ्या घोड्यावर जागा देऊन त्याचा त्रास कमी कर। आणि फकीरांची कशी सेवा करू? दर्ग्यात जाऊन चादर चढव। फकीरांना अन्नदान कर। बघ, 8व्या दिवशी झोपेतून उठल्यावर हा घोडा तुला पूर्व दिशेला घेऊन जाईल आणि तिथं तुला धन मिळेल। स्वार रहीम बाबाच्या शब्दांनी सुखावला होता। तो पटकन घोड्यावरून खाली उतरला आणि रहीम बाबाचा हात हातात घेऊन हाताचे चुंबक घेतले। रहीम बाबाने त्याच्या डोक्यावर मोरपिसाचा गुच्छा टेकवला। तुम्ही कुठं जात आहात बाबा? स्वराने नम्रपणे विचारले। भीमा नदीच्या काठी अळेगाव नजीक एक दर्गा आहे, तिथे जातोय। अहो बाबा, मग बसा घोड्यावर। मी शिरवळला जातोय। संदेशवाहकाच्या तोंडून शिरवळ हे नाव ऐकून रहीम बाबाने चमकून पाहिले, परंतु स्वतःला सावरत म्हणाला, अल्ला तेरा भला करे। स्मित करत स्वर घोड्यावर बसला। त्याच्या मागे रहीम बाबा बसला। स्वराने घोड्याला टाच मारली आणि ते वायव्य दिशेस निघाले। धन्यवाद।